की आपल्या पूर्वीच्या ठेवींचं काय झालेलं आहे. आम्ही सातत्याने इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सातत्यानं जातोय, त्यांच्या संपर्कामध्ये. काही पैसे आपण त्यांना त्या ठिकाणी जी रक्कम भरायची ती अर्धी रक्कम भरलेली आणि अर्धी रक्कम त्या ठिकाणी भरायची राहिलेली. परंतु समोरची मंडळ आम्ही सातत्यानं की झालं गेलं सोडून त्यांच्या की जे काय असेल आम्ही मुद्दलच त्यांच्याकडे मागतोय का तेवढे आम्हाला त्या ठिकाणी द्यावा आणि भांडण संपावा. शेवटी हा गावचा विषय आहे आणि सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी तारखा फसवलं जाते आणि आमच्या परस्पर इन्कम टॅक्स ऑफिसला जाऊन ते वेगळे करतात. अजून आम्ही सौजन्यपणाने आम्ही सांगतोय राहिलेले पैसे आम्ही इन्कम टॅक्सला भरू आणि ते खातं मोकळं करून आम्ही त्याची पाठपुरावा करून ते पैसे लवकरात लवकर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्यावेळेस आज आम्ही सौजन्याने त्या ठिकाणी किंवा ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी सांगतोय. अजूनही माझी त्यांना विनंती आहे की अजूनही त्यांना आई मुक्ताईंनी सद्बुद्धी देवो आणि नेहमी गावचे पैसे देवस्थानचे पैसे ते त्यांनी चांगल्या भावनेने त्या ग्रामस्थांना द्यावेत अशी आमची प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी इच्छा आहे. नाही दिली तर शेवटी गावाला जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा लागणार आहे आणि भविष्य काळामध्ये देवस्थानसाठी आणि या देवस्थानचं आई मुक्ताईच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं गावावर कधीच संकट आलेलं नाही आणि पुढच्याही काळात कधी येणार नाही. जी काही चांगली सेवा करता येईल सगळं राजकीय जोडे आम्ही बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे या मंदिराचा परिसर किंवा इतर जी काही भाविक भक्तांना सुविधा देण्याचं काम भविष्य काळामध्ये आता आपल्याला काही निधी आला आहे. उद्या आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. 2-3 कोटीची मागणी आहे ते आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त इथं चांगलं काम होऊन नागरिकांना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्याचं देवस्थानमध्ये जे काय आम्ही मंडळी सगळे काम करतोय प्रामाणिकपणे ते काम चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं करणार आहोत आणि येत्या ह्या नवरात्रीच्या काळामध्ये हा उत्सव चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पडू आणि जे काही भाविक भक्तांना आपण पाहता सकाळच्या आल्यानंतर की अर्ध्या एक तासाच्या मीटिंग मध्ये असा विषय झाला होता टीव्ही बाबत. त्यावेळेला कैलास पानसरे त्यानंतर दिलीप पाटील आले होते. आम्ही टीव्ही तयार होतो. मग बाकीचा दिलं ना ते पैसे मिळाले. त्यांनी काही पैसे भरलेत ना तिथं. त्यांनी किती पैसे भरलेत? 10 लाख. 10 लाख रुपये भरलेत त्यांनी. पण उरलेले 17 लाख रुपये जे भरायचे होते ते काय अजून भरतो पण अजून काही भरत नाही. त्याला जवळजवळ 2 महिने झाले. त्यांना पत्र पण आलेलं आहे, आम्हाला पण पत्र आलेलं आहे, ते अजून भरत नाहीत. आता माझं म्हणणं आहे तुमच्याच मित्राला तुम्ही जर चांगला सल्ला दिला तर बरं होईल असं मला आणि त्यांना कारण शेवटी मी पुन्हा तेच सांगतोय की अरे माझं तर म्हणणं आहे आम्ही कोणी नसू गावचं तर आहे ना, गावाचं तर आहे ना, सगळे आहेत तयार आहेत. आता त्या विषयात इन्कम टॅक्स खातं आपल्याला पहिलं रिलीज करावं लागेल आणि मग आपल्याला ते पैसे मिळतील. त्या संदर्भातली प्रोसेस आपली चालू आहे. फक्त एवढ्यावरच न थांबता आपण ATG नंबर सुद्धा आता देवस्थानचा आपण काढून घेतोय की जेणेकरून ज्या देणग्या येतील त्या देणग्या लोकांना आपल्याला त्यांना त्याच्यातून टॅक्स मधून सूट मिळावं आणि देवस्थानचं एक चांगलं काम आपल्या समोर उभं राहावं यासाठीचा हा प्रयत्न आपला सातत्याने चालू आहे. खरं तर अनेक वर्षापासूनचा विषय आहे आणि तो भिजत आहे थोडा, पण त्याला थोडं समोपचाराने सगळ्यांचं म्हणण्यानुसार सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची वाद न घालता हा सोडवायचा कसा यासाठीचा विलंब लागतोय. कायदेशीररित्या गेलो तर त्याला अडचण येणार नाही, त्याला वेळ लागणार नाही. परंतु आपल्या गावातलाच विषय आहे तो चव्हाट्यावर न जाता तो शांततेच्या मार्गाने कसा निघेल यासाठीचा हा प्रयत्न आपल्या सगळ्या देवस्थानचा चालू आहे. बरोबर सर, मी तेच सांगतोय वाद न करता बघा कायदेशीर मार्गाने रस्ता करणं एकदम सोपं आहे. तहसीलदाराकडे अर्ज दिला तर तो सहज शक्य होईल. परंतु ज्या कुटुंबाने आपल्याला ते आतापर्यंत त्यांचं योगदान आहे गावाला त्यांना बरोबर घेऊन चर्चा करून हा विषय आपला मार्गाला लावायचा प्रयत्न आहे आणि तो लवकर लागेल. कारण आपण त्याची मोजणी केली आहे. त्यांचं जे क्षेत्र भरते त्यांचं जे म्हणणं आहे की आमचं क्षेत्र भरते बा तिथून, परंतु आम्ही ते मोजणी करून त्यांना दाखवू की हे तुमचं क्षेत्र सोडून हा रस्ता आहे
आणि त्याच्यासाठी कोणती अडचण येईल असं मला वाटत नाही. लवकरच तो रस्ता आपला त्या ठिकाणी, त्या रस्त्यावर जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे. टेंडर सुद्धा त्या ठिकाणी झाले. आता आम्ही त्याचसाठी बोललो होतो. तर ते म्हटले सार्वजनिक नको, आपण 5-6 जण लिमिटेड बसून त्याच्यावर मार्ग काढू. लवकरात एका 8-10 दिवसात त्याचं काम चालू झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.